शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार असं कळतंय। जळगाव रावेरच्या जागेवरती महाविकास आघाडीचं एकमत झालंय आणि जळगावची जागा ठाकरेंना मिळणार असं देखील कळतंय। मात्र न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। जळगाव रावेरच्या जागेवरती महाविकास आघाडीचं एकमत झालंय आणि जळगावची जागा ही ठाकरेंना मिळणार असल्याची देखील माहिती मिळतेय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। शरद पवार हे स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार आणि त्याचसोबत महाविकास आघाडीचे एकमत झाले जळगाव रावेरच्या जागेवरती देखील। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, शरद पवार गट लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय, त्याबद्दल काय माहिती? आपण जर बघितलं तर गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या बैठका होत होत्या, परंतु त्या बैठकांमधून सातत्यानं एक माहिती पुढे येत होती। 5 जागा अशा आहेत की ज्यावर महाविकास आघाडीमधले 2 पक्ष हक्क सांगतायत किंवा 2 पक्षांना वाटतंय की ती जागा आपल्याला मिळावी। अशा 5 जागांवर प्रत्येकी 2-2 पक्षांचा काहीतरी मतभेद होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे ते जाहीर केलं जात नव्हतं। रावेर आणि जळगाव ही त्यापैकीच्या जागा होत्या ज्यामध्ये आता एकमत झाल्याचं कळून येत आहे। रावेर ही जागा शरदचंद्र पवार गटाला देण्यात आलेली आहे, तर जळगाव ही जागा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे। रावेरची जी जागा आहे ती खडसे कुटुंबियांना दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार रावेर ही जागा खडसे कुटुंबियांसाठी मागण्यात आलेली आहे आणि ती जागा आपल्याकडे घेण्यामध्ये शरदचंद्र पवार गटाला यश आलेलं आहे आणि त्यामुळे आता रावेरची जागा हे शरदचंद्र पवार गट पक्ष लढवणार आहे, तर जळगावची ही जागा जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लढली जाणार आहे आणि रावेरच्या जागेसाठी खडसे यांचं नाव हे जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे शरद पवार गट देखील लोकसभा निवडणूक लढवणार असून जळगाव रावेरच्या जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत देखील झाल्याचं कळतंय।